गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सत्संगाचे फायदे। सत्संग शब्दाचा मूळ अर्थ ज्यांच्या संगतीने आपल्या मनावर उत्तम संस्कार होतात, तसेच ज्यांच्या संगतीने वैराग्य प्राप्त होते, अशा आपल्या गुरूंचा सहवास तो सत्संग होय। परमेश्वराची माया अशी आहे की सगळी सुखे देतो, उत्तम शरीर देतो, पण अस्वस्थ मन देतो। आपल्याकडे सद्गुरू सत्संगाची, ईश्वर चिंतनाची जी पद्धत आहे ती मनाला स्वस्थता देण्यासाठी आहे। शरीर हे विकार धारण करणारे आहे, त्यामुळे मन बिघडले, मनाला वळण नसेल तर सगळेच बिघडते। सत्संगामुळे मनावर चांगले संस्कार होतात। सत्संगाचा उपयोग एकदम परिवर्तन होण्यास जरी झाला नाही तरी हळूहळू त्याचा उपयोग होतो हे निश्चित आहे। आपल्या पात्रतेप्रमाणे हा लाभ प्रत्येकाला लाभत असतो। एकदा नारदांना प्रश्न पडला की खरोखरच सत्संगाचा उपयोग काय असतो, तेव्हा भगवंतांनी त्यांना हाच प्रश्न एका किड्याला विचारायला सांगितला। नारदांनी हा प्रश्न त्या किड्याला विचारताच किडा मरून पडला। मग देवांनी हाच प्रश्न समोरून येणाऱ्या श्वापदाला विचारायला सांगितले। नारदांनी श्वापदाला हा प्रश्न विचारताच श्वापदही मरून पडले। त्यानंतर नारद देवाकडे आले व देवांनी नुकत्याच जन्मलेल्या गायीच्या वासराला तोच प्रश्न विचारण्यास नारदाला सांगितले। नारदांनी प्रश्न विचारताच ते वासरू मरून पडले। देवांनी नारदाला राजपुत्राला हाच प्रश्न विचारण्यास सांगितले। आता मात्र नारद मुनी जरा थांबले। ते म्हणाले, आतापर्यंत ज्यांना ज्यांना मी प्रश्न विचारला ते मरून पडले, आता मानवाच्या जीवनाचा प्रश्न आहे। देव म्हणाले, मी तुझ्या पाठीशी आहे, तू प्रश्न विचार। नारद राजवाड्यात राजपुत्राला प्रश्न विचारावयास गेले असता राजा म्हणाला, राजपुत्राचा आत्ताच जन्म झाला आहे, त्याला तुमचा प्रश्न काय करणार? नारद म्हणाले, तशी देवाज्ञा आहे। मग राजाची परवानगी घेऊन नारदांनी नवीन जन्म घेतलेल्या अर्भकाला प्रश्न केला, सत्संगाचा उपयोग काय? तेव्हा ते अर्भक बोलू लागले, नारदा, तुम्ही मला मी किडा होतो तेव्हापासून पाहत आहात। त्या जन्मात व पुढील प्रत्येक जन्मात तुमच्या संगतीमुळेच माझी सुटका झाली आणि मानव जीवनातही राजपुत्र होण्याचे भाग्य लाभले, तेव्हा माझे तुम्हाला शतशः प्रणाम। अशा रीतीने सत्संगाने किड्यातून मानवी देह धारण केलेला राजपुत्र निर्माण झाला। दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।